नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डची ई-केवायसी आता सुरू झालेली आहे। महत्त्वाचे म्हणजे ही ई-केवायसी तुम्ही आता तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या करू शकणार आहात। ही ई-केवायसी जर तुम्ही केली तरच तुमचे जे धान्य आहे, रेशन आहे ते चालू राहणार आहे। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राहणार आहे। रेशन कार्डाची ई-केवायसी घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून कशी करायची या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करा। प्ले स्टोर वरती सर्च करायचं आहे मेरा ई-केवायसी। तर अशा पद्धतीने पहा, मेरा ई-केवायसी सर्च केल्यानंतर हे ऍप्लिकेशन येईल। तुम्ही पाहू शकता मेरा ई-केवायसी हे ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर हे ऍप्लिकेशन ओपन करा। आता ओपन केल्यानंतर तुम्हाला आता अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। त्यानंतर परमिशन द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं एक ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, आधार फेस आरडी। आपल्याला फक्त हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे आणि मेरा ई-केवायसी हे ऍप्लिकेशन पुन्हा एकदा ओपन करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला राज्य निवडायला विचारेल। यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे। महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय लोकेशनचं बटन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपला आधार नंबर विचारले आहे। ज्या व्यक्तींची तुम्हाला ई-केवायसी करायची आहे त्या व्यक्तींचा इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। आता ज्या व्यक्तींचा आधार नंबर टाकलेला आहे त्या व्यक्तींच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती एक 6 अंकी ओटीपी येईल। तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली कॅप्चर दिलेला आहे, तो कॅप्चर आहे तसा या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर यानंतर तुम्ही पाहू शकता बेनिफिशियरी डिटेल मध्ये तुमचं नाव दाखवलं जाईल, त्यानंतर राज्य दाखवलं जाईल, त्यानंतर रेशन कार्डचा नंबर दाखवला जाईल व तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात तो जिल्हा दाखवला जाईल। त्यानंतर ई-केवायसी अप्रूव्हल त्या ठिकाणी काही दाखवले नाही। त्यानंतर ई-केवायसी स्टेटस जर पाहिलं तर या ठिकाणी काहीच नाही। त्यानंतर आता आपल्याला ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसी करण्यासाठी खाली फेस ई-केवायसी या बटनावरती क्लिक करायचं आहे, एक्सेप्ट करायचं आहे। इथे व्हाईल युजिंग द ऍप ला परवानगी द्यायचा आहे। आता इथे आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे। त्यासाठी खाली इथे या बॉक्स मध्ये क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ज्या व्यक्तींचा आपण आधार नंबर टाकला आहे तो व्यक्ती समोर घेऊन मोबाईल मध्ये अशा पद्धतीने फोटो घ्यायचा आहे। त्या गोल मध्ये आपलं तोंड आणि आपले डोळे दिसले पाहिजेत। त्यानंतर अशा पद्धतीने फोटो घेतल्यानंतर आपण पाहू शकता ई-केवायसी स्टेटस, ई-केवायसी रजिस्टर सक्सेसफुली झालेली आहे। डेट आणि टाइम सुद्धा दाखवला जाईल। त्यानंतर आता आपण केलेली ई-केवायसी झालेली आहे का नाही हे चेक करण्यासाठी या ऍप्लिकेशन मधून बॅक यायचं आहे। त्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्र निवडा, व्हेरीफाय लोकेशन करा, त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाका आणि जनरेट ओटीपी वरती क्लिक करा। आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबर वरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी टाका आणि इथे जो कॅप्चर दिलेला असेल तो जशा तसे या ठिकाणी टाका आणि सबमिट करा। आता तुम्ही पाहू शकता आपले ई-केवायसी स्टेटस वाय दाखवत आहे, म्हणजेच आता इथे आपली ई-केवायसी झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने रेशन कार्डची ई-केवायसी घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून करू शकता। तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।